नमस्कार प्रिय प्रेक्षक हो, लहान मुलांच्या अपहरणाच्या बातम्या पेपरमध्ये वाचून किंवा टीव्हीवर पाहून भीतीचं वातावरण पसरणं ही साहजिक गोष्ट आहे। आपल्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवणं, सेल्फ डिफेन्सची साधनं समजावून सांगणं हे सगळं तर आहेच, पण त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना आजूबाजूच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं। मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांना मुलांना घ्यायला किंवा सोडायला कोण येणार आहे याची पूर्वकल्पना द्यायला हवी। फक्त शिक्षकांनाच नाही तर आजूबाजूच्या किंवा इतर मुलांच्या पालकांना सुद्धा विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगणं किंवा त्यांच्याकडून ऐकणं महत्त्वाचं आहे। फक्त आपलीच नाही तर इतर मुलं सुद्धा आपलीच जबाबदारी आहेत असं समजून त्यांच्या सुद्धा सुरक्षिततेची काळजी आपण घ्यायला पाहिजे। संकट आपल्या दारापर्यंत येण्याची वाट बघायला नको। चला आधीच सजग होऊया, एक जबाबदार नागरिक बनूया आणि लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना टाळूया। ताई, काय झालं ताई? नाही म्हणजे आज ब्लॅक कॉफी, चाय नाही, डोकं दुखतं, इतकं दुखतं, काय झालं सांगा ना मका। बास, किती प्रश्न विचारशील? खूप डोकं दुखतंय माझं, माझी बोलायची सुद्धा इच्छा नाही। असं काय ताई, माझ्याकडे ना एक म्हणजे भारी भारी उपाय हा एकदम, सांगू काय? उपाय आहे? आले। हे बघा, हे बघा। मुंबईला लागली कुणाची तरी नजर। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून होत आहेत लहान मुली गायब। नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरातून गेल्या काही दिवसात लहान मुलींच्या गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे। बाई, काय पण एक एक लोक असतात ना ताई। आता एकीकडे तुमच्यासारखी माणसं अडले नडलेल्यांना मदत करतात, गोरगरिबांना मदत करतात, आणि हे बघा हलकट मेले नालायक लोक। काय हो, काय करायचं यांचं? असा राग येतो ना ताई, असा वाटतं ज्यांच्या मुसक्या आवळून पंख्याला उलट टांगून खालून मिरचीची धुरी देव होई, किंवा असं भर रस्त्यात यांना चापकाने फोडू कोया। बास बास, अगं किती बोलशील, गप्प राहा जरा। आधीच माझं डोकं ठणकतंय आणि तू ती बडबड, आणि सकाळी सकाळी असं कुणाला शिव्याशाप देणं चांगलं नसतं। त्यापेक्षा तू जा ना आत स्वयंपाकघरात जा आणि छान खायला काहीतरी बनव जा। बरं ताई, राहिला। ताई कुठे कुठे? तुम्ही ना आज जा, मी सांगते। का पण? तुम्ही आज जा ना, आज जा। ठीक आहे। तू हे बघा, तुमच्यामुळे आमचे जे काही नुकसान झाले ना, त्याचे काय करणार तुम्ही? ते कसं भरून देणार तुम्ही? तुम्हाला आम्हाला भेटायला यावंच लागेल। हे बघा, ऐकून घ्या माझं। मी तुम्हाला आधीच सांगितलं मी सगळं व्यवस्थित करेन म्हणून। माझ्यावर विश्वास ठेवा।
हो मॅडम, तुमची माणसं पकडले गेल्यापासून ना आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. पोलिसांनी 3rd डिग्री दिली ना तर ते सगळं ओकतील पोलिसांसमोर. तुम्ही पण फसाल आणि आम्ही पण. आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही. माझा माझ्या माणसांवरती पूर्ण विश्वास आहे. 3rd डिग्री काय 4th डिग्री दिली ना तरी सुद्धा तोंड उघडणार नाहीत. आणि जीव घेतला तरी माझं नाव सांगणार नाही. हो हे बघा, आम्हाला काय माहित नाही. तुम्ही आम्हाला भेटायला यायचं. या मॅटरमध्ये आम्हाला कसलीही रिस्क घ्यायची नाहीये. तुम्ही येताय की उचलू तुम्हाला? येते भेटायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला धमकी देताय. माझे हात दगडाखाली आहेत म्हणून ऐकून घेते सगळं. नाहीतर ही मंजुषा काय चीज आहे हे दाखवून दिलं असता मी. मापात पाप करत नाही मी. हो मॅडम, जास्त बोलू नका. कुठे भेटायचंय ते सांगा. एक कॅफे आहे, काहीतरी विचित्र नाव आहे त्याचं. कॅफे 4 मुलं पाय. तेजस्वी, तुला कळत नाहीये का? आपल्याकडे वेळ नाहीये. द क्लायंट वॉन्ट्स अ प्रेझेंटेशन राईट नाव. आपल्याला ते द्यावंच लागेल, कारण त्यावरच आपलं संपूर्ण प्रोजेक्ट अवलंबून आहे. ऐका ना, हे बघा, आत्ता आय एम स्टक समवेअर. ओके, मी आत्ता नाही येऊ शकत. माझं खूप महत्त्वाचं काम आहे बाहेर आणि इतकी इमर्जन्सी आहे का आपण उद्या पण करू शकतो ना? नो सॉरी तेजस्वी, आपल्याला ते करावंच लागेल. तू जरा याची ग्रॅव्हिटी लक्षात घे. ओके, यावर आपलं संपूर्ण प्रोजेक्ट अवलंबून आहे. तुला कळत नाहीये का? तुला ऑफिसला होत नसेल तर आपण तुझ्या कन्व्हिनियंट प्लेसवर प्रेझेंटेशन देऊ, पण हे आजच होणं गरजेचं आहे. ओके ओके, तुम्ही एक काम कराल प्लीज. बाहेर कुठेतरी म्हणजे 4 मुलं पाय, यू नो दॅट कॅफे राईट. तर प्लीज तुम्ही सरांना सांगा की क्लायंटला रिक्वेस्ट करा की त्या कॅफेमध्ये या, मी तिकडे प्रेझेंटेशन देते. ओके 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 ठीक आहे. किती बरं वाटतंय का या मुलींना असं बघून. तुझ्यामुळे मोकळा श्वास घेत आहेत त्या इथे. तू बरं केलंस त्यांना इथे आणलंस. जे काय झालं त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीशी मदत होईल त्यांना. पण नशीब छान आहे बाई या मुलींचं. एकदा वल्लरीमुळे आणि एकदा तुझ्यामुळे आणि तेजामुळे वाचल्यात त्या. हो ना. अगं आता कुठे नॉर्मल वाटतायत तुला? सतत तेच विचार मनात येत होते, त्यामुळे म्हटलं थोडंसं खेळूया. मग आता बघ ना किती छान रमल्यात त्या. पण एक प्रॉब्लेम आहे ग. थोड्या वेळासाठी का होईना आश्रमात जावंच लागेल ना. ताई मिठू ताई नको ना का जाऊस. का जातेस तू? नको जाऊस ताई, भीती वाटते का मला. हे बघा, मी कुठेही जात नाहीये, पण मला सांगा, तुम्ही असं खात असताना उठून कसे काय आलात? मी काय सांगितलं तुम्हाला? सॉरी ताई, तू आम्हाला सांगितलं होतंस अन्नावरून उठणं म्हणजे अन्नाचा अपमान असतो. सॉरी ताई, पुन्हा नाही करणार कसं. किती गोड आणि समजूतदार मुली आहेत ग या. शिकवलेलं सगळं लक्षात आहे यांच्या. या परिस्थितीत सुद्धा किती बॅलन्स्ड वागतायत. पर्याय नसतो ग यांना. समजूतदारपणा ही परिस्थिती शिकवते या मुलांना. आपले लाड हट्ट पुरवणारं ह्या जगात कुणी नाही आहे ह्याची जाणीव क्षणोक्षणी होत असते ग यांना. आणि नाहीच झाली तर आजूबाजूची लोक करून देतातच ना. मिठू, तुझी जर हरकत नसेल तर मी काही दिवस यांना माझ्या घरी घेऊन जाऊ का? म्हणजे थोडासा चेंज मिळेल यांना. जे काय चाललंय त्यातून बाहेर पडायला अजून मदत होईल. आणि या दोघी तिकडे आल्या ना तर कैलासला सुद्धा बरं वाटेल. हो, तसं झालं तर खूप छान होईल. म्हणजे आई बाबा यायला अजून 2-4 दिवस आहेत. तोवर जर ते तुझ्या घरी राहिलेत तर खूप सेफ राहतील. अगं हे तर श्री गार्गी, ऐका ना, ही आहे ना, ही श्वेताताई आहे. तुम्ही जाल ना तिच्या घरी राहायला? ताई ताई नको पाठवस आम्हाला. नको ताई, प्लीज नको. ह्या पण आम्हाला दत्तक घ्यायला आलात ना?
तर नाही जाणार आम्ही हिच्यासोबत. अगं हो हो, असं काय करताय? हो ताई, नको दत्तक घ्यायला. आधी ते काका काकू आले होते ना दत्तक घ्यायला, खूप वाईट होते, खूप त्रास दिला. हो, खूप मारायचे, ओरडायचे आणि उपाशी पण ठेवायचे. नको जाऊस ग आम्हाला सोडून कुठे. ताई या पण तसंच करणार. नाही. नको ना ताई, नको नको ताई, नको. शांतता नाही. प्लीज प्लीज प्लीज. हे बघा मी तुम्हाला त्रास द्यायला नाही आले. मी खरंच काही करणार नाही तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा यार प्लीज, खरंच. हे बघ, मला तुम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या घरी या ना. किती मस्ती करायचं तुम्ही. काय झालं दादा? गाडी बंद पडली आहे वाटते. अरे आपली गाडी जाणार नाही का इथून? नाही जाणार. अरे बापरे, ही तर मंजुषा. हिने जर या दोघींना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐका ना, किती मस्ती करायचा यार. आता पण आपण एक गेम खेळूया. मी तुम्हाला सांगते, तुम्ही ना 1 ते 100 आकडे मोजायचे, पण डोळे बंद करून. हा, काहीच बघायचं नाही आणि हळूहळू 100 पर्यंत मोजायचं. मग मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. करूया स्टार्ट. जर का मोजणं थांबवलं किंवा डोळे उघडलेत तर सरप्राईज कॅन्सल. स्टार्ट. 1 2 3 असं नाही. 1 मिनिट. हळू हळू, नो चिटिंग. आणि बघायचं नाही. हळू हळू हळू. 4 5 6 7 8 9 10. एक्सक्यूज मी ताई, काही प्रॉब्लेम झालाय का? माझी गाडी बंद पडली आहे आणि माझा ड्रायव्हर नाही आहे माझ्यासोबत, त्यामुळे कळत नाही आहे काय करावं. मी मेकॅनिकला पण फोन करते पण लागत नाही आहे. पण डोंट वरी, मी माझ्या ड्रायव्हरला सांगते काय झालंय ते बघायला. हो चालेल, आलेच. तुषार दादा, जरा बघता का या गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय? आपण याआधी कधी भेटलोय का? तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय. नाही, आपण कधीच भेटलो नाही आहोत. पण असं होतं ना की एखाद्या माणसाला बघून आपल्याला वाटतं की अरे आपण भेटलोय, चेहरा ओळखीचा वाटतो. म्हणजे एका माणसाच्या चेहऱ्यासारखे दुसरे चेहरे आपल्याला दिसतात, तसं असेल. कदाचित तसंच असेल. काय ना, मी दिवसभरात अनेक माणसांना भेटत असते, त्यांच्याशी बोलत असते, त्यांचं ऐकत असते, त्यामुळे असेल कदाचित. पण सगळे चेहरे नाही लक्षात राहत. हा, ज्यांच्याशी चांगल्या गप्पा होतात ते मात्र लक्षात राहतात. नाही, आपल्या गप्पा झाल्याच नाहीत. म्हणजे आपण कधी भेटलोच नाही होत, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते. तुम्हाला भास होत असेल. हा, झालं का? हे वा, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अरे हो, खरं तर एका महत्वाच्या कामासाठी जात होते आणि वाटेत हे असं झालं, पण तुम्ही देवासारखे धावून आलात. धन्यवाद. नाही प्लीज, तुम्ही धन्यवाद वगैरे म्हणू नका. इट्स माय प्लेजर. थँक्यू. 99 100. सताई मंजुषाताई, मंजुषाताई, मंजुषाताई. अगं काय चाललंय? कोण? नाही, मंजुषाताई कसल्या? कोण मंजुषाताई? इथे का असतील त्या? नाही 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 नाही, तुम्हाला भास झाला असेल. त्या मंजुषाताई का असतील? नाही नाही, डोंट वरी.
दादा ऐका ना, गाडी परत बुलबुल बागेच्या दिशेने वळवा. खूप उशीर झालाय, वेळेत पोचायला हवं. अरे श्वेता, आणि तुम्ही इतके लगेच कसे परत आलात? सांगते आत येऊ तर दे. जा आत बसा, आम्ही हा, आलोच. या ना, या आत बसा तुम्ही थोडा वेळ. हा, आलो आम्ही. हा, अगं काय काय झालं? तू अशी अचानक परत का आलीस? आपल्या पाठीशी देव खरंच उभा आहे म्हणून वाचलो होतो आपण. आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, काय सांगू तुला. काय काय झालंय नेमकं? स्पष्ट सांग ना प्लीज. सांगते. आम्ही इथून बाहेर पडलो आणि आम्हाला कोण दिसलं असेल? कोण? मंजुषा. अगं तिची गाडी रस्त्यात बंद पडली होती. तिचा ड्रायव्हर ती गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही अशा ठिकाणी होतो ना की तिला अवॉइड करून जाऊच शकलो नसतो. मी एवढी घाबरले होते ना, म्हटलं जर हिने आपल्याला पाहिलं तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. आता मला फक्त एवढंच वाटत होतं की या 2 मुलींनी तिला बघू नये, नाही तर म्हणतील की आम्हाला मंजुषाताई बरोबर जायचंय. मला काय सुचलं नाही. मी म्हटलं की डोळे बंद करा आणि 100 आकडे मोजा. तेवढ्यात काय माहिती काय झालं, माझ्या ड्रायव्हरने जाऊन तिची मदत केली आणि तिची गाडी सुरू झाली. बरं ती निघाली आणि तेवढ्यात या मुलींनी पाहिलंच तिला. ओरडल्याच त्या मंजुषाताई म्हणून. नशीब तिने ऐकलं नाही, नाहीतर आज सगळं संपलं असतं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा ती बाहेर फिरतेच आहे ग. ती एवढं सगळं होऊन बाहेर फिरते, ह्याचा अर्थ तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आपल्याला तेजाला इन्फॉर्म केलं पाहिजे. हार तेजाला कसं नाही कळलं? माहित नाही ग. लागत नाहीये फोन. माझ्यावरती विश्वास ठेवा. सगळा प्लॅन व्यवस्थित ठरला होता. सगळ्या सूचना नीट दिल्या होत्या. मी स्वतः तिथे जाऊन आले. पण हे सगळं कसं घडलं काहीच कळत नाहीये. सगळी माणसं माझ्या विश्वासातली होती आणि आता समस्या अशी आहे की मी त्यांना जाऊन तिथे विचारूही शकत नाहीये की काय घडलं, कसं घडलं. कारण तिथे गेले तर पोलिसांना संशय येईल. बरं, त्यातल्या 2 मुली माझ्या आश्रमातल्या होत्या. पोलिसांनी लक्ष देऊन जर कारवाई केली असती ना तर एव्हाना त्या परत आल्या असत्या. त्या परत नाही आल्यात अजून. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. अरे क्या तेजा भाई, कैसा है? आज सुबह सुबह इधर. अजित, ऑफिसची मीटिंग चालू आहे. सॉरी. काही आणू का तुम्हाला? कॉफी चालेल. कॉफी घ्याल ना तुम्ही? कॉफी चालेल, आणतो. सॉरी. कॅरी ऑन. ए अभिषेक, इकडे. येस सर. ऐक, त्या मॅडम बसलेत ना क्लायंट बरोबर. हो. त्यांच्याकडून बिल घेऊ नकोस. ओके. त्यांना काय हवं नको ते बघ. आणि आपल्याकडे कॉफीची स्पेशल रेंज आहे ना, त्याच्यामध्ये एक स्पेशल कॉफी त्यांना दे. ओके सर. ओके.
मॅडम ही आमच्या कॅफेची स्पेशल कॉफी आहे तुमच्यासाठी. का आणलीस? आम्ही मागवली नाही ना, मग घेऊन जा आणि बिल घेऊन ये. मॅम सरांनी सांगितलं तुमच्याकडनं बिल घेऊ नका. काय? कोणी सांगितलं? जा आणि बिल घेऊन ये. हो मॅम सरांनी सांगितलं तुमच्याकडनं बिल घेऊ नका. सरांना बोलव जा. नाही सरांनी सांगितलं बिल घेऊ नका तुमच्या. तुमच्या सरांना. सॉरी काय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? एकतर आम्ही ही कॉफी मागवली नव्हती तरी हा घेऊन आला. त्यानंतर सांगितलं बिल दे तर म्हणतोय नाही. काय प्रकार आहे हा? अरे ॲक्च्युली मॅडम काय झालं, कन्फ्युजन झालं त्याचं. मी त्याला दुसरं एक बाळा या नाही, मी तुला दुसऱ्यांबद्दल सांगितलं होतं, तू बिल आणजा. हां सॉरी सर, सॉरी मॅडम. ॲक्च्युली कन्फ्युजन झालं ना. त्याला मी दुसऱ्यांबद्दल सांगितलं होतं, तो दुसरं काहीतरी समजला, त्यामुळे असं झालं. काय झालं, आमची फ्रेंड आली इथे तेजा नावाची. मी तिच्याबद्दल सांगितलं होतं, त्याला वाटलं तुम्ही म्हणून. शेवंता